आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। शेतजमिनीच्या वादातून भावावर कोयत्याने हल्ला, आळगळ गावात पती पत्नीला मारहाण। बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे शेतजमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीच्या पत्नीला देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। जखमीवर सध्या बार्शी येथील हिरेमठ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत अर्जुन गुळमिरे वय वर्ष 42 यांनी त्यांचे भाऊ कुमार गुळमिरे यांच्यात आगळगाव येथील गट क्रमांक 613 मधील शेतजमिनीवरून वाद सुरू असून याबाबत न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे। दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी शशिकांत गुळमिरे शेतात काम करत असताना त्यांच्या हिस्स्यातील ऊस तोडला जात असल्याने त्यांच्या निदर्शनास आले। याबाबत विचारणा केली असता वाद काढून हाणामारी झाली। या दरम्यान धीरज कुमार गुळमिरे यांनी कोयत्याने वार केल्यामुळे शशिकांत गुळमिरे यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली। पतीला वाचवण्यासाठी आलेल्या मयुरी गुळमिरे यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना मोबाईल फोन फोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। त्यानंतर आरोपींनी तोडला ऊस बैलगाडीत भरून नेला आणि पुन्हा शेतात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले। घटनेनंतर जखमी शशिकांत गुळमिरे यांना उपचारासाठी बार्शी येथील हिरेमठ रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी धीरज कुमार गुळमिरे, कुमार अर्जुन गुळमिरे, सविता कुमार गुळमिरे, प्रवीण विष्णू गरड आणि अमर सिद्धेश्वर खराडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, बार्शी।